नमो नमः. मी गायत्री जोशी. हिंदू नववर्षाच्या आणि राम नवरात्राच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चैत्र महिना म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्य, जिथे झाडे जुनी पाने गळून पालवी धारण करतात. अगदी याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या मनातील जुने टाकाऊ विचार सोडून देऊन प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची नवी पालवी धारण करायची आहे. हा काळ ऋतू परिवर्तनाचा म्हणजेच संधी काळ असतो, जिथे उन्हाळ्याची चाहूल लागते आणि आपली पचनशक्ती मंदावते. अशा वेळेस उपवास करून शरीराला विश्रांती देणे आणि नामस्मरणाने मनाची एकाग्रता वाढवणे हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला आरोग्याचा मंत्र आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण विजयाची गुढी उभारतो, जी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील पुनरागमनाची प्रतीक आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जेव्हा आपण रामरक्षेचे संकल्प करतो, तेव्हा प्रभू रामांच्या जीवनातील पहिली प्रेरकता अहिल्याचा उद्धार डोळ्यासमोर येते. ऋषी गौतमांच्या शापाने पाषाण झालेली अहिल्या हजारो वर्ष केवळ एका आशेवर जिवंत होती. कधीतरी प्रभूंचे चरण या भूमीला स्पर्श करतील आणि माझा उद्धार होईल. ही कथा आपल्याला शिकवते की आपणही कधी कधी मोहामुळे किंवा अहंकारामुळे दगडासारखे कठोर होतो, पण जेव्हा रामाचे विचार आपल्या आयुष्याला स्पर्श करतात, तेव्हा आपल्यातील संवेदनशीलता पुन्हा जागी होते. आपल्याला शबरीच्या निस्सीम प्रेमाची आठवण येते. शबरीने आयुष्यभर आपल्या गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून रामाची वाट पाहिली. ती रोज रस्ता झाडून स्वच्छ करायची की माझ्या रामाच्या कोमल पायांना काटा टोचू नये. तिने चाखून दिलेली उष्टी बोरं रामाने आनंदाने खाल्ली, कारण त्यात 56 भोगापेक्षा ही श्रेष्ठ असलेलं शुद्ध प्रेम होतं. देवाला तुमचं ऐश्वर्य नको असतं, त्याला हवी असते ती शबरीसारखी व्याकुळता आणि वाट पाहण्याची श्रद्धा. 7व्या दिवशी केवटाचा तो प्रसंग आपल्याला भक्तीतील चतुराई आणि समर्पण शिकवतो. प्रभू, तुमचे पाय धुतल्याशिवाय मी नावेत बसणार नाही, कारण तुमच्या पायांच्या धुळीने दगडस्त्री होते. माझ्या लाकडाची नाव कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, असा केवटाचा तो भोळा युक्तिवाद म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे पाय धुण्याची त्याची ओढ होती. तो म्हणाला, मी या तीराहून त्या तीरावर नेतो, तुम्ही भवसागरातून माणसाला पार नेता. आपण दोघीही नावाडीच आहोत. केवटाचं हे मागितलेलं मजुरीचं दान म्हणजे मोक्षाची मागणी होती. अष्टमीला आपण शक्तीची उपासना करतो, कारण प्रत्यक्ष रामानेही रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्यापूर्वी आदिशक्तीचा आशीर्वाद घेतला होता. हे आपल्याला सांगते की ध्येय गाठण्यासाठी शक्ती आणि युक्ती या दोन्हीची गरज असते. अखेर नवमीचा तो मंगलमय दिवस उजाडतो. दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्याचे तेज प्रखर असते, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तमाचा जन्म होतो. मंदिरात होणारा पाळणा सोहळा आणि सुंठवड्याचा तो आरोग्यदायी प्रसाद आपल्याला हे सांगतो की रामाचा जन्म हा अंधार नष्ट करण्यासाठी झाला आहे. राम म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक आदर्श पुत्र, आदर्श पती आणि आदर्श राजा होता, ज्याने संकटातही आपली मर्यादा कधीच ओलांडली नाही. दरवर्षी नवरात्र येतं आणि जाते, पण यावर्षी आपल्यातील रावण रूपी अहंकार, राग आणि लोभ जाळून टाका आणि स्वतःच्या हृदयात रामराज्याची स्थापना करा. प्रभू श्रीराम तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती देवोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम.